त्र्यंबकेश्वरचा उल्लेख न केल्यास दहाई आखाड्यांचा तीव्र निषेध. महंत शंकरानंद सरस्वती महाराजांचं वक्तव्य. कुंभमेळ्याच्या संदर्भात फक्त नाशिकचे नाव घेतले जात असल्यास दहाई आखाड्याचे तीव्र निषेध नोंदवतील असा थेट इशारा श्री 1008 श्री महंत शंकरानंद सरस्वती महाराजांनी दिलाय. महाकुंभ सिंहस्थाच्या सर्व जाहिरातींमध्ये त्र्यंबकेश्वरचा उल्लेख अनिवार्य असला पाहिजे असे आवाहनही त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. त्र्यंबकेश्वर हा कुंभमेळ्याचा अविभाज्य भाग आहे. महंत शंकरानंद सरस्वती महाराजांनी स्पष्ट केले की कुंभमेळ्याचे आयोजन केवळ नाशिक पुरते मर्यादित नाही. त्र्यंबकेश्वरचा धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे कोणत्याही अधिकृत प्रचार सामग्रीत त्याचा उल्लेख नसल्यास संपूर्ण साधू समाज आणि दहाई आखाडी याला तीव्र विरोध करतील. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आलेल्या या आवाहनाची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी ही साधू समाजाने केली आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा जगभरातील लाखो भाविकांसाठी श्रद्धेचा विषय, त्यामुळे त्याच्या प्रचारामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये असे संत समाजाचे मत आहे. आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी आता सायंकाळी 7च्या TV9 मराठीच्या बातम्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं एक ट्विट आलं की त्यांनी प्रयागराजच्या महाकुंभामध्ये झालेल्याचं खूप मोठ्या सनातन धर्मियाचं आणि यांचं वर्णन केलं, नवा इतिहास रचला असं त्यांनी नमूद केलंय. आणि अशाच प्रकारे अस्मरणीय कुंभ आपण 2027चा नाशिकचा सिंहस्थ करूया असं म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री साहेबांना मी सांगू इच्छितो, आपण नाशिकचं नुसतं नाव घेत असाल तर त्याला आमचा 10 शैव आखाड्यांचा तीव्र आक्षेप राहील. आपण म्हणताना त्र्यंबकेश्वर नाशिक असं उद्बोधन करावं आणि आतापासून आपल्या वाक्यामध्ये दुरुस्ती करून सिंहस्थाच्या सगळ्या प्रचारामध्ये सगळ्या सरकारी जाहिरातामध्ये त्र्यंबकेश्वर नाशिकच असं आलं पाहिजे. अन्यथा याला साधू समाजाचे 10 आखाडे कदापिही सहन करणार नाही. याची आपण कृपया त्वरित नोंद घ्यावी. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.